नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीसाठी लागणारे जे काही आवश्यक कागदपत्र आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहे. म्हणजे तुम्ही जर सिलेक्ट झाला असाल तर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं तर त्याच्यामध्ये नक्की कशा पद्धतीने आपले कोणते डॉक्युमेंट्स पाहिले जातात, कशा असायला पाहिजेत याबद्दल आपण माहिती घेणार आहे. आणि जर तुम्ही नव्यानं तयारी करत असाल तर तुम्ही कोणते डॉक्युमेंट्स काढायचे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की कळेल. समजतं? म्हणजे ऑलरेडी जुना विद्यार्थी असेल, नवा विद्यार्थी असेल, या दोघांसाठीही हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे की कागदपत्र आपल्याकडे पोलीस भरतीचे कोणते असायला हवेत. कारण आपण सिलेक्शन झाल्याच्या नंतर आपल्याला कागदपत्रामध्ये अडचण नाही आली पाहिजे, कारण एवढी आपण मेहनत घेत असतो आणि एखाद्या कागदासाठी आपण अडचणीत यायला नको. याच्यासाठी आधीच पूर्वतयारी असणं आपल्या गरजेची आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा मित्रांनो, 3 प्रकारचे कॅटेगरीज असतात कागदपत्रांच्या. त्या 3 कॅटेगरी पैकी आपल्याला पहिल्या कॅटेगरीमध्ये सर्वच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक तीच कागदपत्र आपल्याला बघायची आहेत. दुसऱ्या कॅटेगरीमध्ये काही सामाजिक आरक्षणासंदर्भातले कागदपत्र असतात आणि तिसऱ्या कॅटेगरीमध्ये समांतर आरक्षणासंदर्भातले आपण बघणार आहे. म्हणजे त्याच्यातला सामाजिक आरक्षण म्हणजेच काय, समांतर आरक्षण म्हणजेच काय, त्याच्यासाठी लागणारे कागदपत्र कोणते, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, समजून घ्या. ठीक आहे. आता मित्रांनो, याच्यामध्ये बघा एक एक पॉइंट क्लिअर करण्याचा प्रयत्न करू आपण. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या समोर जे आलंय की नाही, हे सर्वच उमेदवारांना लागतात अशी कागदपत्र आहे ती. ठीक आहे. म्हणजे कंपल्सरी प्रत्येक उमेदवारासाठी लागणार आहे. म्हणजे मुलगा असो, मुलगी असो, समजतंय, कुठल्याही जाती धर्माचा असो, प्रत्येकाला लागणार आहे. प्रत्येकाला लागणारं आवश्यक कागदपत्र हे आपण जे दाखवतोय ते असणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा महत्वाचं कागदपत्र आपल्याला जे वरती 2 कागदपत्र दिसतात की नाही, एक आवेदन अर्जाची प्रिंट आणि दुसरं मैदानी किंवा लेखीचं प्रवेश पत्र. तर मित्रांनो, हे पोलीस भरतीच्या दरम्यान म्हणजे प्रक्रिया सुरू झाल्याच्या नंतर हे कागदपत्र आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे आपण जो फॉर्म भरतो, आवेदन अर्ज म्हणजे काय, आपण जो फॉर्म भरतो की नाही पोलीस भरतीचा, त्याची प्रिंट आपल्याकडे असायला पाहिजे. आता बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं होतं असं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्यांच्याकडे त्यावेळेची प्रिंट नसते, ती एकच फक्त काढून ठेवलेली असते आणि हरवली समजलं तर तुम्हाला ही प्रिंट उपलब्ध होत नाही किंवा काही मुलं काढत सुद्धा नाही. ही अडचण होते नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला. म्हणून आपण फॉर्म भरल्याच्या नंतर जे प्रिंट उपलब्ध होते ती प्रिंट काढून ठेवायची कंपल्सरी. ठीक आहे. ही कंपल्सरी आवश्यक आहे आवेदन अर्जाचा, म्हणजे आपण जे ऍप्लिकेशन फॉर्म भरतो त्याची प्रिंट. दुसरी गोष्ट, मैदानी आणि लेखीसाठी प्रत्येक टप्प्यावरती, मग मैदानी असेल त्यावेळेस तुमचा सुद्धा हॉल तिकीट जनरेट होतो, लेखीसाठी सुद्धा तुमचा हॉल तिकीट जनरेट होतो. आजकाल मैदानीचं झालं ग्राउंड की तुम्हाला तिथं स्टॅम्प वगैरे मारला जातो की तुम्ही आलात वगैरे, मैदानीला प्रेझेंट होतात वगैरे. या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती आवश्यक असतं, ते तुम्हाला लागतं मैदानी आणि लेखीचं हॉल तिकीट. ओके. म्हणजे जे काय ऍडमिट कार्ड म्हणतो आपण, हे त्या वेळेला मिळत असतं. मैदानीच्या वेळेला मैदानी मिळेल, लेखीच्या वेळेला लेखीचं मिळेल. पण हे फायनल सिलेक्शन नंतर तुम्हाला महत्वाचं असतं, दाखवायचं असतं. ठीक आहे. ह्या 2 गोष्टी कंपल्सरी, पण ह्या आपल्याला आत्ताच काढायची काय तसं निघणार पण नाही. समज, हे ते भरती प्रक्रियेमध्ये निघणाऱ्या गोष्टी आहेत. आता पुढच्या गोष्टी मात्र तुमच्याकडे आत्तापासूनच असायला हव्यात. ठीक आहे. डिटेलमध्ये प्रत्येक कागदपत्राबद्दल आपण माहिती घेणार आहे. आत्ताच पाहिजे का, नंतर दिला तर चालतो का, वगैरे वगैरे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे आधार कार्ड. हा कंपल्सरी आपल्याकडे असायला पाहिजे आणि त्या आधार कार्ड वरती तुमचा डेट ऑफ बर्थ, डीओबी, मेन्शन असायला पाहिजे. डेट ऑफ बर्थ सुद्धा त्या आधार कार्ड वरती असणं आवश्यक आहे मित्रांनो. आणि व्यवस्थित आपलं नाव जसं आहे तसंच नाव त्या आधार कार्ड वरती दिसतंय का, स्पेलिंग मिस्टेक वगैरे या सगळ्या गोष्टी बघायच्या. नसेल तर ते अपडेट करून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. हा झाला आधार कार्ड. खूप मेंडेटरी असा हा कागदपत्र आहे, कंपल्सरी लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 10वी 12वीचे मार्कशीट लागतात आपल्याला, म्हणजे उत्तीर्ण प्रमाणपत्र, आणि दुसरं असतं बोर्ड प्रमाणपत्र. म्हणजे 2 मिळतात, एक थोडासा पिंक कलर आणि दुसरा थोडासा ग्रीन टाईप असतं. समजतंय? म्हणजे तुम्ही पास झाल्याच्या नंतर 12वीचा रिझल्ट आला त्याच्यानंतर जे येतं ते गुणपत्रिका येते, ते साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये तुमचं बोर्ड प्रमाणपत्र, सनद म्हणतो आपण, ते सुद्धा येत असतं. समजतं? ते दोन्हीही तुमच्याकडे असायला पाहिजे. 10वीचे पण 2, 12वीचे 2, म्हणजे गुणपत्रिका आणि बोर्ड प्रमाणपत्र. ही गोष्ट आवश्यक आहे. चौथी. ठीक आहे. त्यानंतर तुमच्याकडे जन्म दाखला असणं आवश्यक आहे. आता जन्म दाखला समजा नसेल, बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असतं की सर माझं त्यावेळेला जन्म दाखला नव्हता किंवा मी जन्म दाखला आत्ता माझ्याकडे नाहीये. ठीक आहे. तर तुम्ही काय करू शकता, पॅरेंट्स कडून तुमच्या नोटरी करून लिहून घेऊ शकता. समजताय का, की तुमचा जन्म कुठे झाला, कधी झाला. समजताय? या सर्व गोष्टी म्हणजे प्लेस, तारीख, जे काय असेल ते, ही पूर्ण नोटरी करता येते. जन्म दाखला तसा काढून घ्या. ठीक आहे. जर नसेल तर, असेल तर चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. 6वा, शाळा सोडल्याचा दाखला.
एलसी शाळा सोडल्याचा दाखला हा आपल्याला लागतो. तुम्ही जर कॉलेज करत असाल आणि तुमचं सिलेक्शन होतंय तर कॉलेजमध्ये आपण एलसी जमा केलेली असते आपली, बरोबर आहे. मग तिथं तुम्ही बोनाफाईड घेऊ शकता. म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला नसेल तुमच्याकडे तर तुम्ही काय घेऊ शकता, जर कॉलेज चालू आहे तुमचं तर बोनाफाईड तुम्ही काढू शकता. समजतंय, ते कॉलेजमधून तुमच्या मिळून जाईल. सातवं जे की महत्वाचं असतं डोमेसाईल सर्टिफिकेट, ज्याच्याशिवाय आपण फॉर्म पण भरू नाही शकणार. समजतंय, डोमेसाईल प्रमाणपत्र म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये रहिवासी दाखला असं म्हणतो. आता मित्रांनो हा रहिवासी दाखला सध्या बारकोड असलेला जो उपलब्ध दाखला आहे की नाही, वरती बारकोड जिथं उपलब्ध दिसतो आपल्याला, तर तसावाला दाखला काढून घ्या. डोमेसाईल प्रमाणपत्र अतिशय महत्वाचा कागदपत्र, म्हणजे महाराष्ट्राचे आपण रहिवासी आहोत याचा एक प्रमाणपत्र आपल्याला मिळतं. समजतंय, हा आवश्यक प्रमाणपत्र आहे. एज, नॅशनॅलिटी, डोमेसाईल असा 3 प्रकारे कागदपत्र तुम्हाला मिळतं बघा. म्हणजे वयाचा, तुम्ही भारतीय असल्याचा आणि महाराष्ट्रीयन असल्याचा पुरावा देणारा एज, डोमेसाईल, एज, नॅशनॅलिटी, डोमेसाईल प्रमाणपत्र. समजतंय, अशा पद्धतीचा हा डोमेसाईल प्रमाणपत्र आहे, तो काढून घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो एमएससीआयटी. आता एमएससीआयटी आत्ताच, म्हणजे एमएससीआयटी फक्त असं काय नाही, ट्रिपल सी सारखा जर कोर्स असेल, म्हणजे जवळजवळ 70 ते 80 कोर्स याच्यामध्ये आहेत. ट्रिपल सी सारखा कोर्स आहे जो की तुमचा कम्प्युटरचा बेसिक नॉलेज देणारा तुमच्याकडे प्रमाणपत्र असायला पाहिजे, गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज. ओके, म्हणजे नॉर्मल मुलांना असं वाटतं की मी सर एमएस ऑफिस आहे माझ्याकडे, याचा टॅलीचं प्रमाणपत्र आहे, चालेल का, तर नाही चालणार. ओके, तर याच्यामध्ये एमएससीआयटी किंवा ट्रिपल सी याच्यापैकी काहीतरी करून ठेवा. हा एक प्रमाणपत्र लागतो. आत्ताच पाहिजे असं काही नाही, सिलेक्शन नंतर तुम्ही 2 वर्षामध्ये कधीही देऊ शकता, पण द्यायचं मात्र कन्फर्म आहे, म्हणून आधीच काढून ठेवलेलं मला असं वाटतं चांगलं राहील. ठीक आहे, म्हणजे हे कागदपत्र जे काय आपण बोलतोय हे कंपल्सरी सगळ्यांसाठीच लागणार आहेत. मग तुम्ही ओपन मधून फॉर्म भरा किंवा कुठूनही फॉर्म भरा, किंवा तो मुलगा असा नाही तर मुलगी असू देत. समजतंय, सगळ्यांसाठी आवश्यक असे हे जे काय आपण 8 कागदपत्र सांगितले हे सगळ्यांना आवश्यक असतातच. ओके, कंपल्सरी पाहिजेत असे कागद आहेत ते. ओके, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, हे आपल्याकडे असायलाच पाहिजेत. ठीक आहे, त्याच्यानंतर काय असतं, लायसन्स. म्हणजे तुम्ही 4 व्हीलरचा लायसन्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आता हा कोणासाठी लागतं, तर चालकचं जे पद आहे की नाही, चालक पदासाठी सुरुवातीपासूनच आपल्याकडे हा लायसन असणं गरजेचं आहे, आणि तो पण परमनंट वाला लायसन. मग तो कोणताही असू दे, एनटी असू दे, टीआर असू दे, कोणताही असू दे, चालक पदासाठी तुम्हाला मात्र तो कंपल्सरी आधीच पाहिजे, परमनंट वाला. लर्निंग वरती फॉर्म भरता येत नाही. समजतंय, मग तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, परमनंट वाला. ओके, चला पुढचा पॉइंट बघू. आता हे सर्वच उमेदवारांना लागतात असे कागदपत्र आहेत. आता जर तुम्ही ओपन कॅटेगरी मधून येत असाल, ओपन कॅटेगरी मधून, तर तुम्हाला फक्त एवढेच कागदपत्र लागणार. ओके, जर तुम्ही कुठल्या जातीचा आरक्षण घेत असाल, ज्याला आपण सामाजिक आरक्षण म्हणतो, म्हणजे जातीचा आरक्षण, मग तुम्ही ओबीसी आहात, तुम्ही एनटी आहात. समजतंय, म्हणजे ओबीसी असेल, एनटी असेल, एनटीचे सगळे प्रवर्ग, विजयी असेल, बी असेल, एनटी, एनटीसी असेल, एनटीडी असेल, एसबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल. ओके, असं कोणताही, किंवा ईडब्ल्यूएस असेल, असा कोणताही तुम्हाला जर आरक्षण घ्यायचा असेल तर सर्वांसाठी कंपल्सरी आवश्यक असतं तो म्हणजे जातीचा दाखला. समजताय, तुम्ही कोणत्या जातीचं आरक्षण घेताय त्याच्यासाठी मॅटर करतो. म्हणजे सामाजिक आरक्षण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुमच्याकडे जातीचा दाखला असणं कंपल्सरी गरजेचं आहे. ओके, आता काही मुलांना असं वाटतं की सर मी ओबीसी कॅन्डिडेट आहे, माझ्याकडे जातीचा दाखला आहे, तर मी ओबीसीतून कन्फर्म फॉर्म भरू शकतो का, म्हणजे मला आरक्षण लागू झालं का, तर मित्रांनो नाही, ही गोष्ट लक्षात घ्या, गैरसमज आहेत पोरांचे. समजतंय, तुम्ही फक्त ओबीसीच्या जातीच्या दाखल्यावरती ओबीसी आरक्षण घेऊ नाही शकत. ओके, तर तुम्हाला आरक्षण घेण्यासाठी दुसरं लागतंय नॉन क्रिमिलियर. म्हणजे आपण आता 8 लाख वार्षिक उत्पन्न जे आहे आपलं फॅमिलीचं, 8 लाखापेक्षा सर्वसाधारणपणे त्याच्यामध्ये कमी असायला लागतं. 8 लाखापेक्षा वार्षिक उत्पन्न कमी. आता तुम्ही नॉन क्रिमिलियर काढण्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला पहिल्यांदा काढावा लागतो. उत्पन्नाचा दाखला काढून जे जातीचे दाखले काढण्यासाठी कागदपत्र जमा केले होते त्याच कागदपत्रांना परत जोडायचं आणि त्याच्यात उत्पन्नाचा दाखला जोडायचा, आणि मग तुम्हाला भेटतं नॉन क्रिमिलियर. म्हणजे तुमचं उन्नत प्रगत गटात मोडत नाही याचं एक प्रमाणपत्र असतं, त्याला नॉन क्रिमिलियर म्हणतो आपण. ओके, ते दुसरं नॉन क्रिमिलियर वेगळं बरं का, म्हणजे तुम्ही तुमच्यावरती कुठल्या केसेस आहेत का वगैरे वगैरे, हा नंतरचा विषय. सिलेक्शन नंतर ते पोलीस स्टेशन मधून पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट काढलं जातं, तर तो वाला नॉन क्रिमिलियर वाला पार्ट वेगळा. समजतंय, आणि हा नॉन क्रिमिलियर पार्ट वेगळा. बरं, नॉन क्रिमिलियर सगळ्यांनाच लागतं का, बरं मला समाजाचं आरक्षण घ्यायचं आहे तर ओबीसी असेल, एनटी असेल, या सगळ्यांनाच लागतं, एसबीसी सगळ्यांना, यांना लागतंच. ओके, या कॅटेगरीनं सगळ्यांना लागतं. मी एनटीच्या सगळ्या कॅटेगरी म्हणतोय, विजे ए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी,
ओबीसी, एसबीसी, ओके, या सगळ्यांसाठी किंवा एससीबीसी ला सुद्धा, एससीबीसी आहात तरी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना नॉन क्रिमिलियर लागणारच आहे. ओके, आता कोणाला लागत नाही नॉन क्रिमिलियर? बाबा मी एससी कॅटेगरीतून आहे सर, तर मला नॉन क्रिमिलियरची गरज आहे का? तर नाही. ओके, एसटी कॅटेगरीतून जर तुम्ही असाल तर तुम्हालाही नॉन क्रिमिलियर असण्याची गरज नाही, फक्त जातीचा दाखला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएसचं प्रमाणपत्रच वेगळं असतं, ते नॉन क्रिमिलियर सारखंच असतं ईडब्ल्यूएस, तर ते वेगळं सेपरेट काढावं लागतं. ठीक आहे. आता ओपन तुम्ही जर असाल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची गरज नाही आहे. ठीक आहे, मी मगाशीच म्हटलं तुम्हाला ओपन असाल तर पहिले जे आपण कागदपत्र बघितले पहिल्या टप्प्यामध्ये ते कागदपत्र आवश्यक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे कागदपत्र आवश्यक आहेत अतिशय डिटेलमध्ये, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर कागदपत्रांसंदर्भात तुमच्या मनामध्ये किंतु परंतु राहणार नाही. पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ समजून घेतोय किंवा कागदपत्रांबद्दल माहिती घेतोय. ठीक आहे. नॉन क्रिमिलियर काढलं ते कोणासाठी आहे? ओबीसी साठी, एनटी साठी, म्हणजे एनटीचे सगळे चारीचे चारी प्रवर्ग, एसबीसी साठी, एससीबीसी साठी. ओके, यांना नॉन क्रिमिलियर पाहिजे आणि यांना नॉन क्रिमिलियर नको आहे. एससी ला नको, एसटी ला नको, ईडब्ल्यूएस स्वतःचा एक नॉन क्रिमिलियर असल्यासारखाच एक सर्टिफिकेट मिळतो ईडब्ल्यूएस चा, तर तो लागतो. ठीक आहे. आणि ओपनला सुद्धा नको आहे. ठीक आहे. मग मुलगा किंवा मुलगी दोघांसाठी ह्या सगळ्या गोष्टी लागू आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या समोर एक दुसरं दिसतंय बघा, समांतर आरक्षण. आता जातीच्या आरक्षणावरून पुढे आलो आपण समांतर आरक्षण. आता समांतर आरक्षण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, समांतर आरक्षण म्हणजेच काय की कप्पीकृत आरक्षण मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला. अजून खेळाडू असेल, प्रकल्पग्रस्त तुम्ही असाल, भूकंपग्रस्त असाल, माजी सैनिक असाल, पोलीस पाल्य असाल, गृहरक्षक दलाचे म्हणजे होमगार्डचे तुम्ही असाल, समजताय, किंवा अनाथ असाल, तर ह्या 7 कॅटेगरीमध्ये आपल्याला समांतर आरक्षणाचा लाभ घेता येतो. समजताय. आता हे घेण्यासाठी काय काय गोष्टी, क्रायटेरिया काय असतं, ह्या पण बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. कोणते कागदपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे हे सुद्धा बघूयात आपण. तर मित्रांनो फक्त खेळाडू आहात तुम्ही, तर खेळाडू असाल, तुमच्याकडे समजा एखाद्या खेळाचा सर्टिफिकेट आहे. ओके, तर तेवढंच फक्त कामाचं नाहीये, तर क्रीडा उपसंचालक पदावरच्या व्यक्तीनं तुम्हाला 5% आरक्षण असणारं सर्टिफिकेट दिलेलं असायला पाहिजे. इथं लिहिलंय बघा आपण, 5% आरक्षणाचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. फक्त तुमच्या खेळाचा जो कोणता खेळ, समजा आर्चरी आहे, धनुष्यबाण, तुम्ही धनुर्विद्या शिकलाय, ओके, आणि तुमच्याकडे तो सर्टिफिकेट आहे आर्चरीचा, तर ते फक्त चालत नाहीये. त्याच्यावरती क्रीडा उपसंचालकांचं 5%चं तुम्हाला खेळाडू असल्याचं प्रमाणपत्र दिलेलं असायला पाहिजे, ज्याच्यामध्ये ग्रुप सीडी साठी तुम्हाला सरकारी कर्मचारी, सरकारी नोकरीमध्ये 5%चं आरक्षण असणाऱ्याचं एक सर्टिफिकेट मिळतं खेळाडूला, ते असायला पाहिजे. समजताय. तुमचा तो नॉर्मली आर्चरीवाला किंवा जो कुठला तुमचा खेळ आहे त्या खेळाचं सर्टिफिकेट तर पाहिजेच, आणि प्लस मध्ये हाही पाहिजे, तरच तुम्हाला त्याचा लाभ घेता येतो, अन्यथा घेता येत नाही. ठीक आहे. म्हणजे फॉर्म भरताना बऱ्याच विद्यार्थी मित्रांकडून ह्या चुका होतात आणि नंतर मग डॉक्युमेंटेशन मध्ये बाहेर पडतात. आपल्याला असं वाटतं की सर मी खेळायचो ना, युनिव्हर्सिटी खेळलोय सर, मी हे खेळलोय ते खेळलोय, समजतंय, पण फक्त माझ्याकडे त्या खेळाचं सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती मी फॉर्म भरला तर चालणार नाही. तुम्हाला 5% आरक्षणाचं सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र. आता कुठेतरी तुमची जागा, जमीन किंवा काहीतरी प्रकल्पामध्ये गेलंय, सरकारी प्रकल्पामध्ये, आणि त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळालंय. कधी कधी असं होतं ते वडिलांच्या नावाने असतं, तर तेही मित्रांनो चालत नाही. त्या विद्यार्थ्याच्या स्वतःच्या नावानं, हा उमेदवाराच्या स्वतःच्या नावानं काय असायला पाहिजे, प्रकल्पग्रस्त असल्याचं सर्टिफिकेट असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, सेम टू सेम भूकंपग्रस्तासाठी सुद्धा आहे. ठीक आहे. भूकंपग्रस्त असाल तर त्याचंही सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला पाहिजे. माजी सैनिकांना त्यांचं प्रमाणपत्र असतं, माजी सैनिकांचं ते प्रमाणपत्र असलं की चालून जातं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, पोलीस पाल्य. आता मित्रांनो पोलीस पाल्याचं प्रमाणपत्र आहे ना, हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर तुम्ही पोलीस पाल्य असाल. पोलीस पाल्य म्हणजेच काय, माझे वडील पोलीस आहेत मग मी पोलीस पाल्य, हे बरोबर आहे, पण ते लागू होतं कधी आरक्षण, वडील किंवा आई जे कोणी आपले पोलीसमध्ये आहेत ते रिटायरमेंट झाल्याच्या नंतर, समजताय, हे लागू होतं, हे लक्षात घ्या. त्याचं एक तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं, तुमचे वडील किंवा आई ज्या पोलीस स्टेशनला शेवटला होत्या तिथून किंवा तुमच्या सीपी ऑफिस मधून, जिथं कुठं सीपीएसपीचं जे काय ऑफिस आहे तिथून मिळतं तुम्हाला, समजताय. आणि हे त्या भरती प्रक्रियेची जाहिरात निघाल्याच्या नंतर, पोलीस भरतीची जाहिरात निघाल्याच्या नंतर तुम्हाला ते काढायचं असतं त्या पोलीस स्टेशन मधून, म्हणजे तिथं तुमचे पप्पा किंवा आई जिथून रिटायर्ड झाल्या शेवटला तिथलं तुम्हाला ते प्रमाणपत्र मिळतं किंवा सीपीएसपी कडून मिळू शकतं, समजताय. दुसरी गोष्ट, गृहरक्षक दल, होमगार्ड. आता होमगार्ड नुसतं जॉईन केलं आणि मग सर मी होमगार्डचा फॉर्म भरू का, होमगार्ड मधून फॉर्म टाकू का, तर नाही. तर तुम्हाला 3 वर्ष सेवा पूर्ण केल्याचं एक परत सर्टिफिकेट मिळतं, जे की आरक्षण म्हणून आपण वापरतो. तुम्हाला जे काही होमगार्डचं आरक्षण आहे त्याचा लाभ घेण्यासाठी
तुम्हाला हा सर्टिफिकेट मिळतो, तो सर्टिफिकेट असायला पाहिजे. तुम्ही आता होमगार्ड मध्ये आहात म्हणजे तुम्ही हा सर्टिफिकेट होल्डर आहात असं नाहीये. तुमची 3 वर्षाची पूर्ण सेवा झालेली असायला पाहिजे, त्यावेळेलाच ते सर्टिफिकेट मिळतं. ठीक आहे. आणि अनाथ असल्याचा जो काय अनाथांसाठी अनाथ सर्टिफिकेट आहे तो सुद्धा तुमच्याकडे असायला पाहिजे जर तुम्ही अनाथ असाल तर. ठीक आहे. तर मित्रांनो, हे समांतर आरक्षणासाठी लागणारे कागदपत्र आहेत. जे काही तुमचं आरक्षण आहे. आणि अजून एक प्रॉब्लेम असतो बघा मुलींसाठी. महिला आरक्षण जो आहे की नाही, हा पण एक समांतर आरक्षण आहे बरं का. महिला आरक्षण, जर तुम्ही महिला असाल, ओके, आणि आपण तर ऑब्विसली महिलांचं आरक्षण घेतो, महिला म्हणून फॉर्म भरलेला असेल तर, फिमेल, ओके, तर तुम्हाला यांचा कोणताही लाभ घेता येत नाही, कुठलाही. भले तुम्ही खेळाडू असाल तरी पण तुम्ही महिला आरक्षण पण पाहिजे तुम्हाला, आणि तुम्हाला खेळाडूचं आरक्षण पाहिजे असं होत नाही. तुम्हाला एक चॉईस करायला लागतं, काहीतरी एक महिला आरक्षण तरी घ्या किंवा खेळाडू म्हणून तरी आरक्षण घ्या. जर तुम्ही खेळाडू मधून फॉर्म भरला तर तुम्हाला मुलांसोबत कॉम्पिटिशन करावं लागतं, मुलांमध्ये स्पर्धा असते ती, समजतं. इथं पण मिक्स असतात. प्रकल्पग्रस्ताचा फॉर्म भरला तर प्रकल्पग्रस्त समजा मुलगी आहे तुम्ही, तर तुम्हाला महिला म्हणून नाही, ते सर्वसाधारण मध्येच असतं, समजतंय का. पुरुषांसोबतच फाईट करावी लागते. गैरसमज आहे. कधी कधी मुलींना असं वाटतं की सर मुलगी तर आहे मी आणि मी परत पोलीस पाल्य, माझ्यासाठी वेगळं आरक्षण का नाहीये. तर तुम्हाला नाहीये, तुम्ही सामाजिक आरक्षणामध्ये लाभ घेऊ शकता. मुलगी आहात, फिमेल आहात, हा एक समांतर आरक्षण आहे. ओके. आणि मग तुम्ही सामाजिक कुठला असेल, जसं इथंही असतं, ओबीसीचा पोलीस पाल्य वेगळा असतो, ईडब्ल्यूएसचा पोलीस पाल्य वेगळा असतो, तसंही घेता येतं, तसं इथंही मुलींना घेता येतं. पण यातलं कुठलं घेण्यासाठी, जर तुम्हाला घ्यायचंच असेल यातलं कुठलं पोलीस पाल्य घ्यायचं असेल, भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त काय वापरायचा असेल, तर तुम्ही मुलींमध्ये जाऊ शकत नाही. तुम्हाला मुलांसोबतच फाईट करावी लागते. ही गोष्ट लक्षात घ्या, समजतंय. मला असं वाटतं कागदपत्रांबद्दल पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आपण तुम्हाला दिलेली आहे. 3 कॅटेगरीमध्ये आपण बघितलं: समांतर आरक्षण, सामाजिक आरक्षणासाठी लागणारे कागदपत्र आणि सर्वसाधारणतः सगळ्यांसाठीच लागणारे हे कागदपत्र आहेत. अशा पद्धतीनं हे कागदपत्रांसंदर्भातली पूर्ण माहिती होती. तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, नोट करा. तुमच्याकडे कुठले कागदपत्र नसतील तर ते आधीच काढून घ्या. तहान लागल्यावरती विहीर खोदायची नसते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. धन्यवाद.